रूप से इस मैदान पर करो या मरो, नहीं तो घर को चलो। देखना है किस टीम का यहाँ पर हो जाएगा पैकअप और किस टीम करेगी टेक ऑफ अगले मुकाबले के लिए। ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में आवाज सुनते हैं गुरु चिटनिस की, और मैं जय भोसले आपसे विदा लेता हूं। धन्यवाद। सामना सुरू होईल तो दोन दिग्गज आणि मातब्बर संघांमधील असेल, म्हणजे एका बाजूला असेल तो साईश 11 सांगली संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल संतोष नांचे 11 धोडा मार्ग संघ। एक महत्वपूर्ण असा सामना आज संध्याकाळच्या सत्रात मध्ये लढेल तो सावंतवाडीच्या ऐतिहासिक जिमखाना मैदानावर। प्रथमतः नाणेफेक चकोल झालाय तो लागतोय कोल बाजूला तो धोडा मार्ग संघाच्या बाजूने, आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र आमंत्रित केले ते साईश 11 सांगली संघाला। निर्धारित 4 षटकांचा सामना असेल, 4 गोलंदाज फ्रेश असतील आणि धोडा मार्ग संघाच्या बाजूने सलामीची जोडी असतील। स्ट्राइक एंडला असेल सुंदर, तर नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला दिसेल समीर। तर साईश 11 संघाच्या बाजूने सलामीचा गोलंदाज सुहास सरळ, एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख ती ओळख प्रमाणे आजच्या मैदानावर साधीची कामगिरी होईल का हे मात्र पाहणं तेवढेच गरजेचं। सामना सुरू होण्याची घोषणा ही पंचांकावी पंच श्री अरुण खाडी सर आणि यांच्या सोबत लेख पंच म्हणून ऋषिकेश कारवडेकर। खेळाडूंनी डगआउट मध्ये बसायचंय, नाही तर 5 रनची पेनल्टी दिली आहे ज्याची नोंद घ्यायची। सामना सुरू होतोय, पहिल्या वेळेला षटक फेकण्यासाठी सज्ज असेल तो एक वेगवान गोलंदाज सुहास सरळ, त्याचा सामना करेल सुंदर। पहिला चेंडू लापटे चेंडू सुंदर फटका काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू फरार होतोय, 1 बाउन्स सीमा रेषेपार 4 धावा, एक खणखणीत चौकार हा सुंदरच्या बॅटमधून मात्र निघतोय आणि आक्रमकतेची सुरुवात ही सुंदरच्या बॅटमधून पाहायला मिळते। संघाचं खातं या 4 धावेने खोललं जातंय आणि वैयक्तिक श्री गणेशा सुद्धा करतोय तो 4 धावेने। पहिल्या वेळेला चेंडूवर मोठा आघात हा करावा असा प्रयत्न मात्र सुंदरचा होता आणि त्याचप्रमाणे फलंदाजी पाहायला मिळते आणि या 4 धावेने संघिक धावफलक हा पाहायला मिळतो। 4 धावेसाठी पंच चेंडू बॉल बॉय, प्लीज विनंती असेल बॉल बॉयला ही आपली कामगिरी बजवायची आहे।
असेल की आपली जबाबदारी ही पार पाडायची आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर लगेचच हा मैदानावर फेकायचा आहे. पहिल्या चेंडूचा मात्र खेळ होतोय समाप्त. एक मोठा फटका पॉइंटच्या दिशेने पाहायचा आहे. चेंडू जातोय मात्र पंचाचा निर्णय अजून येणे बाकी असेल. पंच मात्र दोन्ही हात हे आकाशाच्या दिशेने म्हणजे निश्चितच आणखीन एक मोठा फटका हा स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल टिपण्यात मात्र अयशस्वी होतोय आणि याच रूपांतर मात्र 4 धावांमध्ये होतोय ना पाहायला मिळतंय. सुंदररित्या फलंदाजी ही सुंदर याची पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तदनंतर पुन्हा एकदा एक चौकार. मोठी खेळी ही सुंदरच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा कुटण्याची किमया ही सुंदर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते संतोष नांचे धोडमार्ग संघाच्या बाजूने. सुंदर चेंडू, अति सुंदर चेंडू, योग्य दिशा आणि योग्य टप्पा हा निवडला होता. तो सुहास नामक गोलंदाजाने पहिले 3 चेंडू जरी घातक पडले, मोठे फटके निघाले, मात्र चौथ्या चेंडूवर कमबॅक करणारी गोलंदाजी ही पाहायला मिळते ती सुहासच्या माध्यमातून. फुल लेंथला टाकला चेंडू म्हणजेच यॉर्कर लेंथला टाकला चेंडू स्टेट डाऊनचा फटका पाहायला मिळतो. पहिला क्षेत्ररक्षक फंबल होतोय मात्र बॅकअप सुंदररित्या पाहायला मिळते आणि या चेंडूवर नाम मात्र 1 धाव संपादन केली जाईल. एका धावाने धावफलक मात्र पोहोचतोय तो 15 धावसंख्येवर. पहिलं षटक मात्र असेल प्रगतीपथावर आणि थोडंसं महागडं सुद्धा षटक हे म्हणावं लागेल. आडव्या बॅटने मारायचा होता प्रयत्न, मोठा फटका हा लेग साइडच्या दिशेने मात्र बॅटचं प्रॉपर कनेक्शन होत नाही. चेंडू मात्र विसावतोय तो शॉट लेग साइडच्या दिशेने आणि या चेंडूवर 1 धाव संपादन केली जाईल. एका धावाने धावफलक मात्र पुढे सरतो. लेग बायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाते. धावसंख्या मात्र पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती संतोष नांचे 11 धोडामार्ग संघाची धावसंख्या पोहोचते ती बिना गणांच्या मोबदल्यात 16 धावा. सामना करेल त्यासाठी असेल स्ट्राइक एंडला समीर नामक हा फलंदाज. पहिलं षटक थोडस महागडं. या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या होत्या, मात्र दुसरं षटक कशा प्रकारे फेकलं जाईल हे मात्र पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल. दुसऱ्या चेंडू तर पहिल्या चेंडूवर मारलेला फटका सुंदररित्या अडवण्याचा प्रयत्न हा उल्हास सुहासच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि रनआउटची करण्याची संधी इथे असेल आणि पंचांचे बोट मात्र आकाशाच्या दिशेने पाहायला मिळतं. म्हणजे निश्चितच रनआउटचा गडी बाद होऊन मात्र माघारी परतावं लागेल ते समीर नामक या फलंदाजाला. पहिली धाव मात्र सुरेखरित्या घेतली होती, मात्र जोखमीची धाव ही दुसरी घेण्याच्या नादात मात्र पहिला गडी गारद होतो तो समीर नामक हा फलंदाज.
तो राजेश नामक साईश 11 संघाच्या बाजूने सुंदररित्या दुसरं षटक मात्र हाताळतोय तो राजेश. दुसऱ्या षटकातील मात्र पहिल्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज तो राजेश. फुल लेंथला टाकला चेंडू, यॉर्कर लेंथचा टाकलेला चेंडू पाहायला मिळतो. स्टेट डावचा फटका, चेंडू झपकन क्षेत्ररक्षण घेतो, अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत मात्र एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, चांगला समन्वय पाहायला मिळतोय तो या दोन्ही फलंदाजांमध्ये, म्हणजेच सुंदर आणि दानू यांच्यामध्ये पाहायला मिळतो. या एका धावेने संघिक धावफलक पुढे सरसावतोय, पोहोचतोय तो 18 या धावसंख्येवर. पुढे सरसावून मोठा फटका, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे पाहायचंय चेंडू फरार. जमिनी लगतचा फटका, हा कार्पेट एरियाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. अंती धुळमार्ग संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 धावा. संघाच्या बाजूने तिसरं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन पेंडरे नामक गोलंदाजी मार्ग आपल्याला दिसेल. आणि स्ट्रायकिंगला असेल तो डावखेळ शैलीचा फलंदाज दत्ता. पहिला चेंडू एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पंच समालोचन कक्षाच्या बाजूने दिसत आहेत आणि दोन्ही हात समांतर करून सांगतात आज स्वारसा चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते. आणि
सुंदररित्या चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकलेला मोठा फटका मारायचा होता तो लेफ्ट साईडच्या दिशेने मात्र बॅट अँड बॉलचा इथे कोणताही संपर्क नाही. बाकीचा सोपस्कार यष्टीरक्षक बाबू यांच्या मार्फत पार पाडला गेल आणि चेंडू हा निर्धाव चेंडू फेकला गेला. तिसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल तो पंढरी नामक हा गोलंदाज. स्लोवर चेंडू थोडासा फसवा चेंडू पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचा मात्र इथे कोणताही संपर्क नाही आणि धावचित करण्याची संधी सुद्धा इथे हुकते. एक ताळमेळ पाहायला मिळाला होता. दोन्ही फलंदाजांमध्ये धाव घेण्यासाठी प्रयत्न दिसत होता मात्र माघारी पाठवला तो स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाने आणि डिरेक्ट हिट असती तर निश्चितच गडी मात्र बाद होणार होता. मात्र डिरेक्ट हिट न बसता चेंडू थोडासा बाजूला सरकून जातोय आणि गडी मात्र आपल्या टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. तिसरं षटक पंढरी नामक अजूनपर्यंत सुंदररित्या हाताळतोय. 2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. मोठा फटका मात्र चेंडू हवेत असेल. चेंडूच्या खाली स्वतः पॅडी म्हणजे पंढरीनाथ स्वतःच्या फॉलो थ्रोवर मात्र हा झेल टिपला जातो. आणखीन एक गडी दत्ता नामक मात्र माघारी परतावं लागेल. आणि चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात. पंचांचा इशारा आहे तो ही 1 धाव मिळून जाईल. ती धोरमार्ग संघाच्या खात्यामध्ये एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 28 या धावसंख्येवर. तिसरं षटक मात्र असेल हे प्रगतीपथावर. धावसंख्या मात्र पाहायला मिळते आपल्याला ती 28 धावा. टू गो. ओके, संघाची धावसंख्या मात्र 29 या टप्प्यावर पाहायला मिळते. तिसरं षटक मात्र असेल मार्गस्थ आणि तिसऱ्या षटका मध्यंतरात धावसंख्या 29. फुल लेंथला टाकलेला चेंडू यॉर्करलँडचा क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलंय तो चेंडू फेकतोय तो गोलंदाज आणि लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो तब्बल 30 या धावसंख्येवर. सुंदररित्या फलंदाजीचं प्रदर्शन हे संतोष नांचे धोडामार्ग संघाच्या बाजूने पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 30 पाहायला मिळते 30 स्कोर बोर्डवर. एक वेगवान चेंडू त्या चेंडूवर मात्र पार पाहायला मिळाला. तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सुवास येतोय. चेंडूवर अडवतोय फेकी करतोय मात्र या चेंडूवर एकच धाव संपादन केली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 31 या धावसंख्येवर. फटका तर खूपच सुंदर मात्र तेवढं सुंदर देखणं आणि नेत्रदीपक क्षेत्ररक्षण हे सुहासराव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि एका धावेने संगीत धावफलक पोहोचतोय तो 31 या धावसंख्येवर. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या समाप्ती अंती संतोष नांचे दोडामार्ग संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. अंतिम षटक असेल शेवटचं षटक भैरवी घालणारं षटक हे टाकण्यासाठी कर्णधार कोणावर जबाबदारी सोपेल हे मात्र पाहणं गरजेचं. तर एक उंच पुरा असा गोलंदाज वेगवान दोन्ही बाजूला स्विंग करण्यात माहीर
असा गोलंदाजी मार्गून मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो मनोज उर्फ बाबू. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक म्हटलं जातंय आणि या षटकामध्ये मोठे फटका मारावे लागतील. सुंदर असा फटका जमिनीत चालतो फटका पाहायला मिळतोय तो डीप एक्स्ट्रा जवळच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि फक्त क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू फरार होतोय तो 4 धावांसाठी लेदर क्रिकेटची आठवण देणारा फटका हा पाहायला मिळतोय आपला आणि या 4 धावेने संघी धावफलक मात्र पोहोचतोय तो 35 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मोठा प्रहार करायचा होता लेग साइडच्या दिशेने मात्र चेंडू हा जातोय तो ऑफ साइडच्या दिशेने. थोडासा उंची घेतलेला चेंडू मात्र बॅटची अपरकट घेऊन जातोय तो आणि ह्या चेंडूवर 1 धाव संपादन केली जातील. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय तो 36 या धावसंख्येवर. चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. अजून 4 चेंडू मात्र असतील बाकी आणि 4 चेंडू कशा प्रकारे होतील. एक मोठा फटका आडव्या बॅटने मारायचा चेंडू जातोय तो डीप विकेटच्या दिशेने सुहास येतोय चेंडूवर अडवतोय सुंदररित्या फेकी करतोय सुंदर फेकी पाहायला मिळाली तो विकेट किपरच्या बाजूने आणि या चेंडूवर नाममात्र 1 धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 37 या धावसंख्येवर. बघता चौथ्या षटकातील अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. मोठा फटका मात्र चेंडू हवेत चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र चेंडू हा घोषित क्षेत्रात जातोय म्हणजे 1 धाव ही मिळते ती फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच संतोष नांची दोडा मार्ग संघाला. एका धावेने धावफलक मात्र परावर्तित होतोय तो 38 या धावसंख्येवर. अंतिमतः 2 चेंडूंचा मात्र खेळ असेल बाकी. शॉर्टफुट चेंडू शॉर्ट हँड पुलचा प्रयत्न मात्र चेंडूच्या खाली सुहास संघाचा कर्णधार येतोय आणि एक सरळ साधा झेल मात्र टिपला जातोय आणि सुंदर यांची पारी मात्र इथे समाप्त होते. आणखीन एक धक्का बसतोय तो दोडा मार्ग संघाला. दोन चौकारांचा सुद्धा समावेश त्यात पाहायला मिळतोय. वैयक्तिक 23 धावांची ही योगदान पारी आपल्याला पाहायला मिळते ती संतोष नांची दोडामार्ग संघाच्या बाजूने. सुंदर यांची 10 चेंडू मध्ये 23 धावा हे केले. अंतिम षटक अंतिम चेंडू मात्र असेल या मैदानावर. लोअर फुलटोचा चेंडू पुरेपूर फायदा उठवताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फरार सीमारेषा पार. षटकारांसाठी आणखी एक खणखणी षटकार हा वैभवच्या बॅट मधून मात्र आता निघतोय सॉरी मनोजच्या बॅट मधून निघतोय. या 6 धावेने धावफलकात मात्र मोठा बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र पोहोचते ती तब्बल 44 या धावसंख्येवर. मैदानावर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीअंती संतोष नांचे दोडामार्ग संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 24 चेंडू मध्ये 44 धावा म्हणजेच 45 धावांचं उद्दिष्ट असेल तो प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच साईश 11 संघासमोर 24 चेंडू आणि 45 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असेल साईश 11 संघाला. हे समीकरण कशा प्रकारे पार पडेल दुसऱ्या इनिंग मधील काय घडेल काय बिघडेल हे जाणून घेण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर आम्ही बदल करतोय. ओके
प्रेक्षक यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या जिंकण्याच्या ऐतिहासिक मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना मात्र रंगतोय तो दोन दिग्गज आणि बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला दिसतोय तो साईश 11 सांगली संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल संतोष नांचे 11 दोडामार्ग संघ. प्रथमतः फलंदाजी केली होती ती संतोष नांचे दोडामार्ग संघाने आणि निर्धारित 4 षटकांमध्ये 44 धावा कुठल्या होत्या आणि 45 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. तो समोरचा संघ म्हणजेच साईश 11 संघासमोर 24 चेंडू आणि 45 धावा हे कशा प्रकारे होईल, कशा प्रकारे पार केले जाईल ते साईश 11 संघाच्या बाजूने हे मात्र पाहणं तेवढंच गरजेचं असेल. सुंदररित्या हा सामने आणि देखणी स्पर्धा ही आपण पाहतोय. तर या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस असेल. साईश 11 संघाच्या बाजूने सलामीची जोडी आपल्याला दिसेल. तो स्ट्रायकिंग एंडला असेल राजेश कदम, तर नॉन स्ट्रायक एंडला सुहास राव. गोलंदाजीची जोड असेल एक वेगवान गोलंदाज सुंदर. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज सुंदर. पहिला चेंडू लोअर फुलटोचा चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट करतो शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने चेंडू तयार होतोय, अडवला जातोय आणि पहिला चेंडू हा निर्धाव फेकला जातोय या मैदानावर. सुंदररित्या क्षेत्ररक्षण तेवढी सुंदर गोलंदाजी ही पाहायला मिळते ते संतोष नांचे दोडामार्ग संघाच्या बाजूने सुंदरच्या यांच्या माध्यमातून. आता मात्र फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू फरार होतोय तो लॉंगच्या दिशेने आणि एक खणखणीत चौकार हा पाहायला मिळतोय. नो चेंडू साठी रू घेतला जातोय पंचांनी. सुद्धा असेल. पंचायत 4 धावे एकूण 5 धावा या संघाच्या खात्यामध्ये मात्र जमा केले जातील. संघाचं खातं या चौकारांशी खुललं जातंय आणि अतिरिक्त 1 धाव टोटल 5 धावा या मिळत आहेत त्या साईश 11 संघाला. पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मात्र उठवताना पाहायला मिळतोय तो राजेश कदम आणि फ्रीटचा सुद्धा पुरेपूर उपयोग होताना आपल्याला पाहायला दिसेल. चेंडूच्या खाली क्षेत्र येतोय मात्र अपुरा पडतोय आणि चेंडू फरार. सीमारेषा पार षटकार गगनचुंबी गगनभेदी हा षटकार मात्र पाहायला मिळतोय तो राजेश कदम यांच्या बॅट मधून. नो चेंडूचा फायदा हा पुरेपूर फायदा मात्र उठवताना पाहायला मिळतोय. तसेच अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा सुद्धा हा फायदा इथे घेताना दिसतोय तो साईश 11 संघाचे दोन्ही फलंदाज. या षटकारांची धावसंख्या मात्र पोहोचते ती तब्बल 11 या धावसंख्येवर. पहिल्या मात्र षटक असेल हे प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा मात्र होतोय खेळ समाप्त आणि धावसंख्या ही 11 धाव आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दुहेरी आकडामध्ये आपल्याला ही धावसंख्या दिसते ती 11 धाव. एकदा मोठा फटका हा पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता मात्र फटका मध्ये ताकद तेवढी नव्हती आणि सुंदर झेल हा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून घेतला जातोय आणि राजेश कदम यांची मात्र इथे पारी समाप्त होतोय. पहिला धक्का मात्र लागतोय तो राजेश रूपामध्ये साईश 11 सांगली संघाला. मात्र डगआउटच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर नौका फलंदाज मनोज हे मैदानावर दिसतील. ते स्ट्रायकिंग एंडला 45 धावांचा पाठलाग करत असताना अजूनपर्यंत मात्र मजल मारली आहे ते साईश 11 संघाने तब्बल एका गळ्याच्या मोबदल्यात 11 धावा.
सुंदररित्या षटक घटाण्याचा पराक्रम मात्र पाहायला मिळतोय. तो गोलंदाज सुंदर यांच्या मार्फत ही गोलंदाजी. मोठा फटका हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फरार जातोय तो घोषित क्षेत्रात. म्हणजे फटका तर खूपच सुंदर. मात्र या फटक्यावर नाममात्र 1 धाव संपादन केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय तो 12 या धावसंख्येवर. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं मात्र मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र संघाचा कर्णधार साईश 11 संघाचा कर्णधार सुहास हा स्ट्रायकिंग एंडला दिसेल. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूचा समाचार घेताना स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका सुंदररित्या हा अडवला जातोय आणि या फटक्यावर एकच धाव संपादन केली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय तो 13 या धावसंख्येवर. थोडीशी सावध आणि संथगतीची सुरुवात ही साईश 11 संघाच्या बाजूने पाहायला मिळते. मात्र 45 धावांचा पाठलाग करत सुद्धा धावसंख्या मात्र अजूनही 13 या धावसंख्येवर पाहायला मिळते. पुढे सरसावून लेग साइडच्या दिशेने मारायचा होता. फ्लिक केलेला चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात मध्ये. मॉर्निंग बॉयज जे सर्व पप्पू शेख यांचं मैदानावर आगमन होतंय. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठावर या स्थानापन्नावा. आपलं सहर्ष स्वागत पप्पू शेख यांचं. पहिल्या षटकांचा मात्र खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती साईश 11 सांगली संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. गोलंदाज मनोज नामक गोलंदाज दिसेल आपल्या संघासाठी. दुसरं षटक फेकण्यासाठी समीकरण मात्र पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज ही जिंकण्यासाठी साईश 11 सांगली संघाला. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगला दिसेल तो मनोज. अल्टीपल्टी रिव्हर्स अटेम्प्ट चेंडू जातोय सरळ हाय अँड हँडसम षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट मात्र सक्सेसफुल होतोय. पंचांचे मात्र दोन्ही हात आकाशाच्या दिशेने आणि हा इशारा येतोय तो 6 धावांसाठी. 6 धावाने सांगी धावफलकात मात्र मोठा बदल घडतोय. पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवर. 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. म्हणजे थोडस समीकरण हे सोपं करण्याचं काम हे मनोज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडू आणि घणाघाती मात्र षटकार हा रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला तो मनोज यांच्या माध्यमातून. 6 धावाने सांघिक धावफलक हा साईश 11 सांगली संघाची धावसंख्या पोहोचतोय ती 20 या धावसंख्येवर. मनोज तो गोलंदाजीची धुरा सुद्धा एक मनोज नामक गोलंदाजाच्या समोर असेल. समीकरण मात्र पाहायला मिळते. 17 चेंडू 25 धावांची गरज ही जिंकण्यासाठी साईश 11 सांगली संघाला. लोअर फुलटॉसचा चेंडू पायावर मात्र आदळतो आणि एक चोरटी धाव जी धाव अस्तित्वात नव्हती ती घेण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल सुद्धा होतात. आणि पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईसच्या स्वरूपात ही एक धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलकात मात्र थोडासा बदल पाहायला मिळतोय तो 21 या धावसंख्येवर. एका दुक्का घेत धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न हा दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. म्हणजे मनोज आणि सुहास यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांकडे जबाबदारी असेल. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट ऑन फुलचा फटका मात्र सक्सेसफुल होत नाही. चेंडू फरार होतोय तो घोषित क्षेत्रात आणि या चेंडूवर नाममात्र 1 धाव संपादन केली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पुढे परावर्तित होतोय तो 22 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. समीकरण मात्र दिसतंय ते 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बाबू यांच्या बॅट मधून हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. चेंडू जाता तो घोषित क्षेत्रात आणखीन एक धाव मिळते ती संघाला म्हणजे साईश 11 संघाला. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 23 या धावसंख्येवर.
14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता ही जिंकण्यास 11 संघाला. दोन्ही संघांना समान समान संधी सुंदररित्या फलंदाजी झाली तर सामना झुकेल तो साईश 11 संघाने आणि गोलंदाजी सुंदररित्या झाली तर झुकेल सामना हा संतोष नांचे दोडामार्ग संघाच्या बाजूने. मात्र पाहणं गरजेचं असेल. आता मात्र चेंडू हलक्या जाताना खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम हे सुहास राव यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र खराब चेंडूला मोठे फटके टोलवायचे असा काही मानस हा सुहास राव यांचा पाहायला मिळतो. मात्र हा चेंडू हा निर्धाव चेंडू गणला जातो. तो आमच्या स्कोअर बुकवर धावसंख्या मात्र स्थिरावलेली 23 धावा. हा प्रकट चेंडू शॉर्ट ऑन फील्डचा फटका आणि फटका मात्र जातोय. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. पोहोचतोय तो 24 धावसंख्येवर. खेळ या मैदानावर समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती साईश 11 सांगली संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. म्हणजे समीकरण पाहायला मिळते ते 12 चेंडू आणि 21 धावांची गरज हे जिंकण्यासाठी असेल ती साईश 11 सांगली संघाला 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सांघिक तिसरं षटक आणि वैयक्तिक गटातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दिसेल दामू. एक अनुभवी असा गोलंदाज, वेगवान गोलंदाज आणि त्याचा सामना करण्यासाठी कर्णधार सुहासराव हा स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेण्यासाठी मोठा प्रयत्न मारायचा होता तो कव्हरच्या दिशेने. मात्र बॅट अँड बॉलचा इथे कोणताही संपर्क नाही आणि चेंडू विसावतोय तो यष्टिकेच्या हातामध्ये. पंचांचा मात्र इशारा येतोय तो नो चेंडूचा. म्हणजे एक अतिरिक्त धाव ही मिळेल ती प्रतिस्पर्धी संघ म्हणजे फलंदाजी करण्यास संघाला ते साईश 11 सांगली संघाला. एका धावेने सांघिक धावफलक मात्र पोहोचतोय तो 25 धावसंख्येवर आणि फ्री हिटची संधी सुद्धा असेल ती सुहास राव यांच्या समोर. उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मनजोगा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र इथे सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. सुहासच्या बॅटमॅन मात्र निघतोय हा खणखणीत षटकार. हाय अँड हँडसम जातोय चेंडू 6 धावांसाठी. या 6 धावाने धावफलक मात्र पुढे पोहोचतोय तो 31 धावसंख्येवर. आता मात्र धावगती वाढवण्यासाठी सुहासने मात्र आपले हात खोललेत आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती 31 या टप्प्यावर. अजूनही गरज असेल जिंकण्यासाठी ती फक्त आणि फक्त 14 धावांची. कधी सामना झुकतोय तो दोडामार्ग संघाच्या बाजूने तो कधी सामना झुकतोय तो साईश 11 सांगली संघाच्या बाजूने. चेंडू फेकायचा आहे मैदानामध्ये. पाहायला मिळते 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग म्हटलं साईश 11 संघाचा सलामीचा फलंदाज सुहास मात्र दिसेल. स्ट्रायकिंग ज्या सुहास मध्ये क्षमता आहे चौकार आणि षटकार राखायची आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न मात्र दिसतोय तो सुहास यांचा. आणखी एक मोठा फटका. आता मात्र फटका हा लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडू बघता बघता फरार. हाय अँड हँडसम षटकार गगनचुंबी गगनभेदी हा षटकार पाहायला मिळतोय तो सुहास यांच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक हे 2 षटकार हे सुहासच्या बॅटमधनं पाहायला मिळतंय. सुंदररित्या फलंदाजी ही सुहासची. या 6 धावने संघी धावफलक मात्र पोहोचतोय तो तब्बल 37 या धावसंख्येवर. आता मात्र सुंदररित्या हलक्या जाताना खेळून काढला एक शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू टाळ होतोय. क्षेत्ररक्षक येतोय अडवतोय फेकी करते पर्यंत एक सहजरित्या धाव पूर्ण केली जाईल.
दोन्ही फलंदाजांमध्ये सुंदर ताळमेळ हा पाहायला मिळतो आणि एका धावेची भर पडते. आता मात्र समीकरण बदलते. जिंकण्यासाठी मात्र आवश्यकता असेल ती फक्त आणि फक्त 7 धावांची. पॉईंटच्या दिशेने मारायला मोठा फटका, जमनी लगतचा कार्पेट फटका पाहायला मिळतोय. चेंडू बघता बघता फरार होतोय, सीमारेषा पार 4 धावा आणि कणकणीत चौकार. आता मात्र निघतोय तो मनोज यांच्या बॅट मधून. या 4 धावेने सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय तो 42 या धावसंख्येवर. आता मात्र फक्त गरज असेल जिंकण्यासाठी ती 3 धावांची. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका जातोय तो घोषित क्षेत्रात. 1 धाव मिळून जाईल. एका धावाने सांघिक धावफलक मात्र पोहोचतोय तो 43 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील आणि जिंकण्यासाठी आवश्यकता फक्त आणि फक्त 2 धावांची. सुहासच्या बॅटमधून आलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू राहिला पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय तो 4 धावेची आणि या 4 धावेने संघ मात्र विजय होतोय तो साईश 11 सांगली संघ. सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळाली ती सुहासराव यांच्या माध्यमातून. त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आणि एका चौकाराचा सुद्धा समावेश पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे मनोज यांची सुद्धा सुंदर फलंदाजी 1 षटकार आणि 1 चौकार ही नटलेली खेळ पाहायला मिळाली. या दोघांच्या जोरावर सामना मात्र विजयी होतोय तो साईश 11 सांगली संघ. चेंडू मध्ये तब्बल 20 धावा कुठल्या होत्या. ते सुहासराव मॅन ऑफ द मॅचचा मात्र पुरस्कार जातोय तो सुहासराव या फलंदाजाला. विनंती असेल सुहास आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपला हा सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. साईश 11 सांगली विपक्ष माऊली मोडरा. या सामन्याची नाणेफेक मात्र लगेचच करून घ्यायचे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना ही विनंती असेल की आपण या आणि लगेचच ही नाणेफेक करून घ्यायचे. साईश 11 सांगली विपक्ष माऊली मोडरा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती केली जाते की आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या आणि लगेचच ही नाणेफेक करून घ्या.